मराठवाडा आणि विदर्भामध्ये आज भूकंपाच्या धक्क्यांनी संपूर्ण वातावरण हादरलेलं आहे। परभणी, हिंगोली, यवतमाळमध्ये सकाळी 8:45च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवलेत। मराठवाड्यातल्या वसमत, कळमनुरी, हिंगोली, पूर्णामध्ये तर विदर्भात पुसद तालुक्यामध्ये शेबाळ, पिंपरी आणि उमरखेडमध्ये भूकंप झाला। भूकंपाचा केंद्रबिंदू पांगरा शिंदे परिसरात जमिनीखाली खोलवर 10 किलोमीटर होता। सुदैवाने घटनेमध्ये जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आतापर्यंत आहे। दरम्यान नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मात्र कायम आहे। अचानक जमीन हादरल्यासारखा आवाज आला। संपूर्ण म्हणजे जसे ड्रिलिंग केल्यासारखं जाणवलं आणि घरातील फॅन, भांडे इत्यादी वस्तू हलल्या आणि आम्हाला अगोदर वाटलं कोणतरी ड्रिलिंग करते। नंतर सर्वत्र घराच्या बाहेर लोक आले आणि भूकंप झाल्याचं सर्व। आणि या अगोदर हिंगोलीत तशा प्रकारचा धक्का कधी इतक्या तीव्र स्वरूपाचा जाणवला नव्हता। हा पहिल्या वेळेस जाणवला। तर कुठे भूकंपाचे धक्के जाणवले आपण पाहतोय, हिंगोली, परभणी, नांदेड आणि यवतमाळ। तर नांदेड शहर आणि परिसरात आज सकाळी 8:45च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले। या धक्क्यांचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून त्यात जमीन, घरं स्पष्टपणे हलताना दिसतात। नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी याच्यानुसार शेजारील हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे हे भूकंपाचं केंद्र असून रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रतेची नोंद झाली आहे। या धक्क्यांमुळे नागरिक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडल्याचे सुद्धा या सीसीटीव्हीतून दिसतंय। आज सकाळी 8:45 आम्हाला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। जेव्हा आम्हाला भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा आमच्या गावातील सर्व मंडळी ही बाहेर रस्त्यावर येऊन सगळे एकच चर्चा झाली की भूकंपाचा धक्का जाणवला। आणि काही जणांचं असं म्हणणं होतं की आमच्या घरावरचे जे पत्र आहेत ते असे हल्ल्यासारखे वाटले आम्हाला। सगळेजण एका जागी बाहेर येऊन एकच चर्चा होती की आमच्या इथं भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। परत आला, पंखे वगैरे सगळं हल्लं हां, आणि भिंती वगैरे हलू लागल्या आणि खडखड खडखड वाजलं। आम्हाला वाटलं हे काय झालं बाबा। सगळे आले तर गल्लीमध्ये सगळे जमा झाले। सोनू म्हणते भूकंप आले, जोरात आले। मात्र मी घरात बसलो होतो चहा पीत, त्यावेळेस पत्रे वगैरे आमचे हलू आले त्यावेळेस भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। एकच आला सकाळी, जोरात आले। हां, जोरात आलं. सगळे घराच्या बाहेर निघाले आम्ही, सगळीकडे भीतीचं वातावरण चालू होतं।